नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय इंटरेस्टिंग अपडेट आलेली आहे ते आपण बघणार आहोत. इकडे ही दीपा म्हणजेच अप्पीचा मुखवटा घेऊन आलेली असते, म्हणजे तिला अर्जुनने आणलेलं असतं. तर ही दीपा कलेक्टर ऑफिसला रुजू होण्यासाठी जाणार असते, पण ती हॉस्पिटलमध्ये उद्भवलेली परिस्थिती बघण्याकरिता हॉस्पिटलला आलेली असते. तर हॉस्पिटलला झालेलं काय, हॉस्पिटलला खूप मुलं विषारी पाण्यामुळे ही दुखावलेली असतात, म्हणजे त्यांची प्रकृती बरोबर नसते. आणि ते बघून दीपा हलवून जाते की असं कसं झालं असतं. तिथे खूप हालचाल सुरू असते. तेवढ्यात एक मुलगा खूप आजारी आणि पाण्यामुळे तडफडलेला असतो. त्याची प्रकृती खूप गंभीर असते. ते बघून अर्जुन आणि दीपा घाबरून जातात आणि ते त्या मुलाच्याच मागे मागे हॉस्पिटलच्या आतमध्ये जातात. आणि तर काय झालं, त्या मुलाची प्रकृती खूप खराब असते आणि दीपाला हे बघून काही सुचेना झालं असतं. तर तिथे बाकी स्टाफ आणि डॉक्टर म्हणतात की कलेक्टर मॅडम तुम्ही आलात, म्हणजे खूप छान झालं आणि आता सर्व ठीक होईल आणि तुम्ही जॉबवर रुजू झाल्या याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. पण आता ही परिस्थिती कशी आटोक्यात आणायची याकडे जरा लक्ष द्या. तर डॉक्टरांचे बोलणे ऐकून दीपा विचारात पडलेली असते आणि तेवढ्यात तिथे मीडिया येते आणि मीडिया पण दीपाला क्वेश्चन करू लागते की तुम्ही असताना हे असं कसं झालं आणि कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये कसं काय ही विषारी विष मिळवल्या गेलं आणि हे त्याची तुम्हाला ठाऊक आहे की नाही. दीपाला खूप क्वेश्चन पडलेले असतात, पण दीपाला काही उत्तर देणं होत नाही, कारण की ती कलेक्टर नसतेच, कारण की ती अपर्णा नसते. अपर्णाला कुठेतरी डांबून ठेवलेलं असतं. आणि इकडे अर्जुन दीपाला धीर देत असतो आणि अर्जुनला तर माहीत असते, कारण की ती दीपा असते म्हणून, आणि अर्जुन अपर्णाचा शोध घेतच असतो. इकडे दीपा भांबावून गेलेली असते. तर तेवढ्यात एका मुलाची प्रकृती खूप अस्थिर झालेली असते. त्याला खूप झटके यायला लागले असते. तो इकडल्या तिकडे करत असतो आणि तेवढ्यात डॉक्टर त्याला सांत्वना देत असतात आणि डॉक्टर इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच त्या मुलाचा जीव जातो आणि जीव गेल्यामुळे अर्जुन हालवून जातो आणि अर्जुनला तर त्रास होते, पण हे दीपा मागून बघत असते. तिचा खूप जीव खालवर होत असतो आणि ती एकदम रडायला लागते आणि तिथून निघून जाते आणि ती खूपच घाबरून जाते आणि ती डॉक्टरच्या रूममध्ये येऊन बसलेली असते. तर अर्जुन पण तिच्या मागे येतो. अर्जुन तिला समजायचा प्रयत्न करत असतो की दीपा बघ, अशी परिस्थिती उद्भवली आहे, आता काहीतरी आपल्याला कलेक्टर म्हणून करावं लागेल, अपर्णा ती इथे नाही आहे. तर असं अर्जुन समजत असताना डॉक्टर पण तिथे असतात. डॉक्टर पण बोलतात की हॉस्पिटलमध्ये खूप पेशंट आलेले आहे आणि या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची संख्या पण कमी आहे, आपल्याला डॉक्टर लागेल. तर अर्जुन आणि दीपा बोलतात की आपण डॉक्टरांची संख्या वाढवू, दुसऱ्या ग्रामीण रुग्णालयातून आपण डॉक्टरांची संख्या वाढवू आणि तिथून डॉक्टर बोलावू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि दीपा खूप रडत असते, दीपा खूप घाबरलेली असते. तर मग डॉक्टर बोलतात की तुम्ही मॅडमला बघा, मी येतोच. तर गायतोंडे तिथे येतो. गायतोंडे सारी परिस्थिती सांगतो आणि दीपाकडे पण बघत असतो आणि बोलतो की मागे जी परिस्थिती होती, मॅडमनी प्रॅक्टिकलपणे ती परिस्थिती पूर्ण हाताळली होती, पण आता असं काही दिसत नाही आहे. तर हे दीपा ऐकत असते. तर अर्जुन आणि गायतोंडे बाहेर जातात आणि दीपा राजाला फोन लावते आणि बोलते, राजा इकडे काय परिस्थिती झाली आहे माहीत नाही का तुला. इकडे मी कलेक्टर ऑफिसला रुजू होण्याचं ठरवलं आणि इकडे मुलांना विष प्राशन झालेलं आहे, पाण्यातून विष प्राशन झालेलं आहे. तेवढा तो राजा बोलतो की तू टेन्शन घेऊ नको, हे सर्व आम्हीच घडवून आणलेलं आहे, तू त्या कलेक्टरच्या खुर्चीवर बसावं आणि आमचं काम व्हावं, तू काही सह्या कराव्या, ह्यासाठीच आम्ही हे घडवून आणलेलं आहे. हे जेव्हा ऐकताच दीपाचे डोळे उघडतात. दीपा बोलते, हे काय केलंस तू, त्या लहान मुलांच्या जीवाशीच खेळलास. तर त्यावर तो राजा तिच्यावर ओरडतो, माझ्यावर आवाज करून बोलायचं नाही आणि जे काही केलं आम्ही आपण पैशासाठी केलेलं आहे आणि तू तिथे कलेक्टर म्हणून पैशासाठीच गेलेली आहे. बस, आपलं काम काही नाही, दुसरं जे काम सांगितलंय तेवढंच करायचं. आणि तो फोन ठेवून देतो. दीपा विचार करत बसली असते आणि बोलते की हे कलेक्टरचं पद खूप भयानक आहे आणि याच्यावर किती मोठ्या जबाबदाऱ्या ही अपर्णा कशी हँडल करत होती आणि हे फक्त सही करण्यापुरती नाही आहे, हे सही करणं म्हणजे खूप महागात आहे आणि हे कलेक्टरचं पदच खूप महागाचं आहे आणि ती कलेक्टरच्या पदासाठी योग्य नाही अशी ती बोलत असते. आणि तिला त्या राजावर खूप राग आलेला असतो. आणि त्यानंतर गायतोंडे आणि अर्जुन तिथे येतात
आणि गायतोंडे अपर्णाला विचारणा करत असतात. मग अपर्णा ही चूक गप्प असते, म्हणजेच दीपा गप्प असते. दीपा गप्प असल्यानंतर दीपा उठते आणि बोलते, आपण ही परिस्थिती हाताळू आणि आता तुम्ही मीडियाला बोलवा, मीडियाला समोर आपण सर्व मांडू आणि आता आपण खमखर राहून ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न पूर्णपणे करूया. अर्जुन तिच्याकडे बघतो आणि अर्जुन बोलतो, वा दीपा, आणि तो तिला सांत्वना देत असतो आणि बोलत असतो की मी पण आहे तुझ्यासोबत. असं बोलून पत्रकार परिषद बोलावली जाते. इकडे ओरिजिनल अपर्णा म्हणजे जी खरी अपर्णा आहे तिला डांबून ठेवलेलं असतं. ती डांबून ठेवलं असताना ती लॉक तोडण्याचा प्रयत्न करत असते. ती तिच्या हातात पायात गाडलेल्या बेड्यांचा लॉक तोडण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात तिथे एक बिरजू नावाचा येतो आणि तो तिच्यावर हसत असतो आणि बोलतो की कलेक्टर मॅडम, तुमच्या बर्बादीचे दिवस आलेले आहे, फक्त 2 दिवस थांबा. 2 दिवसानंतर तुम्हाला मी दाखवेल की तुमची काय बर्बादी झालेली आहे. आणि हा जुना पेपर नको बघा, मी तुम्हाला फ्रेश पेपर आणून देईल, त्यात बघा तुमची पूर्ण बर्बादी झालेली असेल. आणि हे ऐकून अपर्णा बोलते, 2 दिवस म्हणजे 2 दिवसात काय होणार आहे. तर बिरजू हसत असतो. अपर्णा त्याच्यासमोर हात जोडत असते आणि बोलते, मी तुम्हाला जेवढे पैसे लागेल तेवढे पैसे देईल, पण मला इथून काढा आणि मला खरं खरं सांगा. तर बिरजू हसत असतो आणि तिच्याकडे बघत असतो. तो बोलतो की कलेक्टर मॅडम, हा माज तुम्ही अगोदर कमी केलेला असता आणि तुम्ही कलेक्टर पदावर असताना तुम्ही जर हा माज कमी करून आमच्या सोबत आले असता तर आज असं झालं नसतं. पण तुमचा माज आज उतरलेला आहे, पण काय फायद्याचा, पण आता तुमची बर्बादी नक्की आहे. असं बोलून ते तिथून निघून जातो. अपर्णा विचार पडलेली असते की आता काय करायचं. आणि इकडे दीपाने पूर्ण प्रेस कॉन्फरन्स बोलवली असते. प्रेसमध्ये सर्व आलेले असतात. तर प्रेसमध्ये सर्व आल्यानंतर सर्व प्रेसवाले पहिले तिच्या प्रकृतीबद्दल विचारत असतात. तर दीपा बोलते की आपण कशासाठी जमलेलो आहे त्याच्याबद्दल प्रश्न करा, फालतू प्रश्न सध्या करू नका. तर मग सर्व प्रेसवाले विचारतात की आता या मुलांना विष झालेलं आहे, ते विष कसं काय झालं, कोणत्या पाण्यातून झालं याबद्दल सांगा. तर दीपा बोलते की पहिले तर ही महानगरपालिकेच्या पाण्यातून झालेलं नाही आहे, ते कोणीतरी टँकरमध्ये विष मिक्स केलेलं आहे म्हणून ते झालेलं आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्याकडून सर्वांना संदेश आहे की जे पण पाणी आहे ते तुम्ही गरम करून प्यावे आणि फिल्टरचं पाणी प्यावे आणि टँकरतून आलेलं पाणी पिऊ नका. आणि आम्ही लवकरात लवकर छडा लावू, ज्यांनी हे काम केलेलं आहे त्यांचा आम्ही लवकरात लवकर तपास करू आणि मिस्टर अर्जुन हे तपास लवकरात लवकर करतील, असं बोलत असते. तर सर्व पत्रकार तिच्यावर खुश असतात आणि बोलतात की मॅडम तुम्ही आल्यात म्हणजे आता सर्व ठीक होईल. पत्रकार परिषद संपते आणि ही दीपा आणि अर्जुन घरी जातात. आणि घरी गेल्यानंतर घरी रुपाली आणि हे सर्व तिचे कौतुक करत असतात आणि अपर्णाचे बाबा पण तिचे कौतुक करत असतात. तर त्यानंतर तिथे तेवढ्यात एक सेट आलेला असतो, जे सेट. तो सेट आल्यानंतर अर्जुन त्याच्यावर भडकतो आणि बोलतो, तुम्ही इथे कसा आलात. तर तो बोलतो की तुम्ही एवढा गरम नको व्हा, आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, आम्ही कलेक्टर मॅडमला भेटायला आलेलो आहोत. कलेक्टर मॅडमनी लवकरात लवकर सीटवर बसावं आणि हे जनतेचं काम करावं, त्यांची प्रकृती स्थिर आहे ना आता. अर्जुन भडकलेला असतो. तर ही दीपा विचार करत असते की राजाला पैसे देणारा आणि राजाकडून काम करून घेणारा हाच व्यक्ती आहे आणि यालाच माझी खुर्चीवर बसण्याची जास्त इच्छा आहे. ह्या व्यक्तीने अपर्णाचा काटा काढलेला असावा असं मला वाटते आहे. तर तो जनतेचा प्रतिनिधी खूप बोलत असतो आणि बोलतो की आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, तुम्ही एवढे गरम चालू नका आणि कलेक्टर मॅडमनी सीटवर बसावं आमची ही इच्छा आहे, त्यांच्यासोबत आम्ही पण काम करू आणि त्यांची आम्ही मदत करू. तर त्यावर दीपा बोलते, हो मी उद्यापासून रुजू होणार आहे, आम्ही सर्व काम करूया. तर तो खुश होता आणि बोलतो आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि तो तिथून निघून जातो. अर्जुन खूप भडकून जातो. अर्जुन बोलतो निघा इथून, लवकरच निघा, आणि तो निघून जातो. आणि इथेच आजचा भाग संपतो. आता समोरील भागात हे पाहणं रंजक ठरणार आहे की अपर्णा कशी तिथून सुटका करेल आणि दीपा खुर्चीवर बसायच्या अगोदर अपर्णा तिथे पोहोचेल का, की दीपा खुर्चीवर बसून काही योग्य निर्णय घेईल, हे आपल्याला समोरील भागात कळणारच आहे. आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मंडळी. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, तेव्हा आम्ही तुमच्या प्रतिसादाला उत्तर नक्की देऊ. आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आमचा व्हिडिओ किती छान वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.